महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने CCMP उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणी करण्याचा प्रस्तावाचा विचार करण्यात यावा आणि तो निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी IMA आणि MARD सारख्या विविध वैद्यकीय संघटनांच्या वतीने आज राज्य शासनाकडे निवेदन सादर करण्यात आलं। तरी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीचा निर्णय रद्द करावा यासाठी या डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देऊन शासनाकडे मागणी केली आहे। हा जर निर्णय मागे घेतला नाही तर यापुढे आंदोलन करण्यात येईल असे यावेळी उपस्थित डॉक्टरांनी सांगितलं। होया याविषयीचा हा वृत्तांत। सर, आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले, काय मागण्यात आपल्या? सर्वप्रथम नांदेड IMAच्या वतीने मी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची माफी मागतो। खूप शॉर्ट नोटीसवरती आम्ही हा आजचा संप पुकारलेला आहे, कारण शासनाकडनं काल सायंकाळी 7 वाजल्यानंतर आम्हाला हे नोटिफिकेशन मिळालं की CCMP उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल म्हणजे MMCमध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी त्यांनी आदेश काढले। आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही इमर्जन्सीमध्ये हा संप पुकारलेला आहे आणि आमचा CCMP उत्तीर्ण डॉक्टरांना MMCमध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी विरोध आहे। त्याची वेगवेगळी कारणं आहेत। मागच्या वेळेसही आम्ही शासनाला सांगितलं आणि त्यावरचे पर्यायी व्यवस्थाही आम्ही सुचवलेल्या आहेत आणि मागच्या आठवड्यामध्ये वेळोवेळी झालेल्या मंत्री महोदयासोबतच्या मिटिंगांमध्ये सुद्धा आम्ही हे विषय व्यवस्थितरित्या हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु मंत्री महोदयाने कोर्टामध्ये केस प्रलंबित असतानासुद्धा काल आदेश पारित केल्यामुळे आमच्याकडे नाईलाजाने संप पुकारण्याशिवाय पर्याय राहिला नाही। आंदोलन करताय तरी सुद्धा शासनाने हा नियम का काढला? शासनाचा उद्देश हा चांगला आहे की ग्रामीण भागामध्ये रुग्णांना सेवा मिळावी। MBBS आणि त्याच्यावरील शिकलेले डॉक्टर ग्रामीण भागामध्ये जास्त सेवा देत नाहीत। हे त्यावेळेस जेव्हा निर्णय शासनाने घेतला होता 2014 साली, त्यावेळेस ती परिस्थिती सत्य होती, परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे। मागच्या महिन्यामध्येच शासनानं MBBS पास झालेल्या मुलांचा कंपल्सरी बॉन्ड जो आहे तो सुद्धा कॅन्सल केला, कारण ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग देण्यासाठी गव्हर्मेंटकडे वॅकन्सी नाही आहेत। मग गव्हर्मेंटकडे वॅकन्सी नसताना ग्रामीण भागामध्ये सुविधा मिळत नाहीत, हा मुद्दा खोडला जातो आणि आमचं असं मत आहे की ग्रामीण भागामध्ये MBBS आणि त्यापेक्षा जास्त शिकलेले डॉक्टरसुद्धा जात आहेत। त्यांना व्यवस्थित वातावरण मिळावं, इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं आणि सध्या तयार आहेत आणि प्रत्येक तालुका पेशला ब्रॉड स्पेशालिटीचे सर्व डॉक्टर उपलब्ध आहेत। सर, कालावधीसाठी आपली सेवा बंद असणार आहे? आजचा दिवस हा आमचा टोकन स्ट्राईक आहे, आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6 पर्यंत आणि जर शासनानं नोंदणी आज केल्या तर तो इंडिपेंडेंट स्ट्राईक राहील आमचा। जर नोंदणी मिळाली तर याचे भविष्यात रुग्णसेवेवर काय परिणाम होणार आहे? रुग्णसेवेवरती शासनानं हे लक्षात घेतलं पाहिजे की रुग्ण हा डॉक्टरांचा आणि शासनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे। शासनाची आणि डॉक्टरांची जबाबदारी आहे रुग्णांना दर्जेदार सेवा देणे। त्याकरिता मी ज्या पॅथीमध्ये शिकलो आहे त्या पॅथीमध्ये मी जर एक्सपर्ट असेल तर मी दर्जेदार सेवा रुग्णांना देऊ शकतो। मी होमिओपॅथी शिकलो नाही तर मी होमिओपॅथीची सेवा रुग्णांना देऊ शकणार नाही। तसंच होमिओपॅथी शिकलेल्या डॉक्टरांनी ॲलोपॅथी न शिकता किंवा एक 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स जो 2 किंवा 3 आठवड्यामध्ये पूर्ण होतो, त्या कोर्सच्या आधारे सखोल ज्ञान प्राप्त न करता रुग्णांचा इलाज करणे ही धोक्याची घंटा आहे। प्रमाणे आपल्याला आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्या सगळ्या सिनियर लोकांनी आपल्याला सांगितलं आहे की काय पद्धतीने काल आदेश निघालेत, त्याचा विरोध म्हणून त्याच्या प्रखरतेने आज आम्ही हा आमचा मुद्दा मांडण्यासाठी आज कलेक्टर साहेबाजवळ आम्ही आमचं निवेदन दिलं आहे आणि ह्या निवेदनाचा उद्देश एकच आहे की सामान्य जनतेला ह्याचा हेळसाळ होऊ नये आणि ह्याच्यामध्ये आजच्या घडीला आम्ही कलेक्टर साहेबांसोबत सिव्हिल सर्जनसोबत बसून आम्ही त्यांना सांगण्यात आले की आज आम्ही आमची फक्त OPD आणि त्या पद्धतीने जे काही पेशंट येतील त्यांना आम्ही काही सुविधा देणार नाही, पण इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही आत्ता अजूनही बंद केलेल्या नाही आहेत। कोणत्याही पेशंटची हेळसाळ होऊ देणार नाही। पण जर हा मुद्दा त्यांनी जर असाच जर तात्काळ ठेवला किंवा ह्याच्यावर त्यांनी शासनाने जर प्रॉपरली निर्णय नाही घेतला तर ह्याला आमचा कडक विरोध राहील।
आणि त्याच पद्धतीने मी BJP वैद्यकीय आघाडीचा मी प्रमुख असल्याने मी सुद्धा ॲज अ डॉक्टर म्हणून ह्या गोष्टीला विरोध करतो की कोणत्याही पॅथीची प्रॅक्टिस कोणत्याही पॅथीनी करायला हे योग्य नाही, जेणेकरून पेशंटची हेळसांड होऊ शकते. हा उद्देश आमचा आहे आणि याच्या मुद्द्याला आमचा पूर्ण सपोर्ट आहे. भाजपा वैद्यकीय आघाडीचा सुद्धा IMAला पूर्ण 100% सपोर्ट आहे. सर, याच्यामध्ये जरी समजा प्रॅक्टिस त्यांनी केली नाही, पण शासकीय नोकऱ्यांमध्ये जर होमिओपॅथी डॉक्टरांना MBBS प्रमाणे जर काय फायदा होत असेल तर आपलं काही याबद्दल काही आपण एक भाजपाचे पदाधिकारी पण आहात, राजकीय सामाजिक आपल्याला हे पण आहे. नाही आपल्याला ह्याचा उद्देश त्या पद्धतीने नाही आहे. जसं आयुर्वेदिक जे लोक प्रॅक्टिस करतात त्यांनासुद्धा 100 ड्रग्स आपण अलाउड केलेले आहेत ऑलिओपॅथीचे, की इमर्जन्सीमध्ये हे ड्रग्स त्यांना अलाउड करू शकतो. त्याच पद्धतीने आमचंही म्हणणं आहे की तुम्हाला आमच्याही काउन्सिलचं म्हणणं आहे की होमिओपॅथिकला ह्या काही 100 जे ड्रग्स इसेन्शियल आहेत त्यांनासुद्धा ती मान्यता देऊन आम्ही त्याच्या जर आमच्या काउन्सिलमधून ते मान्यता घेऊन आमची बैठक करून हे आम्ही सॉर्ट आउट करू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले कोणत्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले? शासनाने BHMS CCMP धारकांना आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये 9 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन देण्यासाठी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनला विरोध इंडियन मेडिकल असोसिएशनने अनेक वर्षापासून केलेला आहे आणि ते नोटिफिकेशन मागे घ्यावं आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये CCMP धारकांना नोंदणी देऊ नये याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आपल्या देशामध्ये 4 पॅथी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी. प्रत्येकजण ज्या पॅथीचा अभ्यास करतो त्याच पॅथीचे रुग्णांवर इलाज केले पाहिजेत. हा मुख्य उद्देश नॅशनल मेडिकल कमिशन आणि सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी या दोन्ही अपेक्स बॉडीचा आहे. जर समजा 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स करून आम्ही होमिओपॅथीला विरोध नाही, आयुर्वेदाला विरोध नाही, युनानीला विरोध नाही, प्रत्येक पॅथीचं रुग्ण उपचारामध्ये प्रत्येकाचं एक वेगळं स्थान आहे आणि ते स्थान ॲलोपॅथिक डॉक्टर्स किंवा आम्ही सगळेजण मान्य करतो. आमचा मुख्य मुद्दा हेच आहे की ज्या पॅथीचं तुम्ही शिक्षण घेता त्याच पॅथीचे उपचार तुम्ही रुग्णांवर केले पाहिजेत आणि 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स करून तुम्हाला ते सखोल ज्ञान प्राप्त होत नाही आणि याच्यामुळं रुग्ण उपचारांमध्ये बाधा येऊ शकते. हा मुख्य मुद्दा आहे आणि आरोग्यसेवेवर याचे दूरगामी परिणाम होतील. त्याच्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन हा विरोध करत आहे. बोला. आणि यातून समजा आमचं असं म्हणणं आहे की शासनाने जर CCMP करणाऱ्या डॉक्टरांना परमिशन दिली प्रॅक्टिस करण्यासाठी तर त्याचा नक्कीच रुग्णाच्या जीविताशी धोका होण्याचे जास्त चान्सेस आहेत. कारण MBBSची डिग्री ही 5 वर्षाची असून त्याच्यानंतर इंटर्नशिप म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी इंटर्नशिप हा प्रोग्राम केलेला असतो आणि BHMSच्या डॉक्टरांना 4 वर्ष 5 वर्ष पूर्ण होमिओपॅथीचं शिक्षण झालेलं असतं आणि फक्त नंतर 1 वर्षासाठी त्यांना CCMPचा कोर्स करून MBBSच्या डॉक्टरांच्या लाईनमध्ये बसवलं तर उद्या चालून जी प्रॅक्टिसमध्ये काही रुग्णांचा मृत्यू पण होऊ शकतो, काही रुग्णांची हेळसांड होऊ शकते किंवा त्यांच्या जीवाला धोका पण होण्याची शक्यता असते. तर त्यामध्ये आपण फक्त त्या डॉक्टरांना जबाबदार नाही धरू शकत. कारण काय की हा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण शासनाला जबाबदार घेऊ शकतो. जबाबदारी शासनाला घ्यावी लागेल की या डॉक्टरांच्यातर्फे काही घडलं, पण शासन तसं करणार नाही कारण ते परत डॉक्टरांना जबाबदार धरणार. म्हणून त्या डॉक्टरांचा देखील ह्या गोष्टीला बऱ्यापैकी विरोध आहे. म्हणजे CCMPचे डॉक्टर्सांचं किंवा BHMS झालेल्या डॉक्टरांचे असं म्हणणं नाही आहे की आम्हाला स्ट्रॉंगली MMCच्या थ्रू रजिस्ट्रेशन द्यावंच.